तुमच्या विद्यालयाचं नाव परमपूज्य पांडुरंगजी आठवले यांच्या नावावरती आहे आणि तुम्ही त्यांची प्रवचनं ऐकली असतील. ऐकलीत कधी? नसतीलच ऐकली तर ज्यांच्या नावावर तुमचं विद्यालय आहे त्यांची प्रवचनं सुरुवात तरी ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल आपण केवढ्या मोठ्या विभूतींच्या विद्यालयामध्ये शिकत आहोत. कारण ज्यावेळी आपण एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या विभूतींच्या विद्यालयात शिकतो त्यावेळी त्यांचा विचारही आपल्या मनामध्ये असला पाहिजे, बरोबर? असाच मी सुद्धा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती इथे शिकलो. मग माझ्या शिक्षण संस्थेचं नाव होतं श्री शिवाजी, म्हणून मग मी छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचला होता. त्यावेळी अगदी 5वीपासून 12वीपर्यंत तुमच्यासारखं मी एका विद्यालयात शिकलो. त्या विद्यालयाचं नावावरून मी तो इतिहास वाचला तर माझं आयुष्य थोडं बदललं. आज मी त्या भूमीमधून फिरतो आहे छत्रपतींच्या. मी तुमच्यासमोर आलो आहे एक सायकल यात्री म्हणून. माझ्यासोबत माझा मित्र आहे विश्वनाथ दास, तो कोलकात्यावरून आहे आणि मी अमरावती जिल्ह्यावरून आहे, विदर्भामधील अमरावती जिल्हा. तुमच्यापैकी कोणी कधी विदर्भामधील अमरावती जिल्हा किंवा विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आलं आहे, कधी पाऊल ठेवलं आहे? नाही. अमेरिकेत कोणी गेलं आहे तुमच्यापैकी कधी? नाही. अमेरिका दूर आहे, ओके, पण अमरावती जवळ आहे ना. हां, पण तुम्ही तिथं पण आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला तिथली परिस्थिती माहीत आहे का काही? नाही. मग यवतमाळची तर गोष्टच दूर राहिली, चंद्रपूरची तर गोष्टच दूर राहिली. मी तुमच्यासमोर प्रश्न मांडतो आहे, जागतिक तापमानवाढ. मी तुमचे अवघे 10 मिनिट घेणार आहे, जास्त घेणार नाही. माझ्याकडे वेळ नाही आणि तुम्ही शाळेत आहात, तुमचा वेळ अमूल्य आहे, मी समजू शकतो. ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती एवढं काय आहे? पाणी. कोणाला शंका आहे काय की हे पाणी नाही आहे? पाणीच आहे, पण हे पाणी पिऊ शकतो का आपण? नाही. समुद्र जवळ आहे, तुम्ही जाऊन समुद्राचं पाणी पिऊन बघा, हे सगळं समुद्राचंच पाणी आहे, ओके. घोट तरी घेता येतो का? नाही. ही गोष्ट मला ज्यावेळी माझ्या सरांनी भूगोलात शिकवली, आम्ही सरांची टर उडवली. काही सांगते रे मास्तर, कारण आम्ही समुद्र पाहिलाच नव्हता ना. समुद्राचं पाणी खारं असते. आम्ही विचार करायचो खारं असून असून किती, 2 चिमूट मीठ, चल ठीक आहे मीठ वाढवून टाकू थोडं, पण पिता येते. पण ज्यावेळी मी पहिला घोट समुद्राच्या पाण्याचा याच वर्षी घेतला, सगळं अज्ञान दूर झालं की कठीण आहे, एवढ्या पाण्यातला एक थेंबही पिता येत नाही. मग जो आपल्याकडे जेवढं % जमीन उरली, त्या जमिनीमध्ये जेवढं पाणी आहे आपल्याकडे, आपण तेवढंच पाणी वापरतोय. आता ते किती % आहे ते तुम्ही शोधा, ओके. पण सपोज आपण तिथं 3% पकडलं की 3% आपल्याकडे पिण्यायोग्य पाणी आहे, ओके. त्यामधलं किती % पाणी तुम्हाला सध्या तुम्ही वापरण्यायोग्य ठेवलं आहे? प्रत्येकाच्या घरी नळ आहे. तुमच्या घरी मुलींमध्ये असेल कदाचित, कोणी असं आहे की शाळेत येण्याआधी पाणी भरून आलं आहे? आनंदाची गोष्ट, खूप आनंदाची गोष्ट आहे की तुमच्यापैकी कोणीही पाणी भरून शाळेला आलेलं नाही. परंतु मी ज्या भागात राहतो विदर्भामध्ये, माझ्याकडे सकाळी उठल्यावर चहा, नाश्ता, शाळा हा विषय नंतर असतो. प्रथम विषय असतो आजच्या पाण्याचा प्रश्न काय. सकाळी उठवल्या जातं ते आम्हाला चहासाठी नाही, लवकर उठ पाण्याची सोय लावा लागते. हा प्रश्न आमच्यासमोर सध्या आलेला आहे. आणि हा विषय मी तुम्हाला का सांगतोय, हा आपला सर्वांचा लाडका सूर्य आहे, ओके. याच्यापासून प्रकाश पृथ्वीवरती येतो, ओके. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? मराठीत काय म्हणतात त्याला? बुध. बुधच म्हणतात ना मॅडम. बुध ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे, पण बुध ग्रहावरती जीवन नाही. का नाही? तुम्ही जर जेवढे आपले ग्रह आहेत, पृथ्वीनंतर सुद्धा ग्रह आहेत 1-2, ओके, तर पृथ्वीच्या आधीच्याही ग्रहावर जीवन नाही आणि पृथ्वीच्या नंतरच्याही ग्रहावर जीवन नाही. जीवन फक्त पृथ्वीवर आहे. त्याचं कारण असं की एक विशिष्ट वातावरण जीवन उत्पन्न होण्यासाठी, सुरू होण्यासाठी आणि शेवट होण्यासाठी लागते. तर पृथ्वीवर ते वातावरण बनलं
आणि ते आपोआप बनलं, ते काही कोणा बनवलं नाही. गोष्टी आपोआप घडत असतात वातावरणामध्ये. तर ते वातावरण आपोआप बनलं म्हणून पृथ्वीवर जीवन तयार झालं. इतर कोणत्याही ग्रहावर अजूनपर्यंत बनलं नाही. भविष्यात तसं वातावरण इतर कोणत्या ग्रहावर बनलं तर जीवन तिथंही सुरू होईल. पण सध्या या ग्रहावर तसं वातावरण आहे म्हणून जीवन आहे. पण येणाऱ्या भविष्यात याच ग्रहाला एवढा मोठा धोका आता निर्माण झालेला आहे, तो त्याला कारण सूर्याचा प्रकाश आहे आणि त्याला म्हणतात जागतिक तापमान वाढ. हा शब्द जागतिक महत्त्वाचा आहे. तापमान वाढ म्हणजे ऊन जे आहे हे कडक होत जाणे. तुमच्यापैकी सांगू शकते सध्या या उन्हाचा पारा किती आहे, किती डिग्री आहे बाहेर ऊन सध्या? ओके, चला ठीक आहे, आपण 28 ते 32 पकडू. तुमच्याकडे जास्तीत जास्त ऊन 28 डिग्री असते असं मला बऱ्याच जण सांगतायत. ठीक आहे, माझ्याकडे नॉर्मल ऊन अगदी याच आता जरी मी फोन केला तरी माझ्याकडे, तुम्ही गुगलवर सर्च करून बघा घरी गेल्यावर, आज अमरावती जिल्ह्याचं तापमान किती होतं. माझ्याकडे 38 पासून तापमानाची सुरुवात आहे. तुम्ही सध्या 28 मध्ये जगताय. आता जर 30 डिग्री झालं तर तुम्ही लाही करता. सरबतच्या गाड्यावर जास्ती गर्दी होते एकाएकी, थंड पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती होते. ही परिस्थिती माझ्याकडे प्रचंड वेगळी आहे. माझ्याकडे आता पाण्याचे प्रश्न हे आहेत की आम्हाला बिस्लरीशिवाय जगता येऊन नाही राहिलं. थंड पाण्यासाठी आता आम्हाला अगदीचे पाण्यावरच अवलंबून झालेलो आहोत. एक वेळ आम्हाला जेवण नाही भेटलं तर चालते, पण आम्ही पाण्याकडे पूर्ण झुकलेलो आहे की पाणी आपल्याला भेटलं पाहिजे. मी तुम्हाला विषय एवढा समजून सांगतो, जागतिक तापमान वाढ. तापमान वाढ म्हणजे आलं लक्षात, ऊन ज्यावेळी जास्त तापते त्याला तापमान म्हणतात. ते तापमान वाढलं की त्याला तापमान वाढ म्हणतात. मी जागतिक शब्द का वापरतोय? कारण हा प्रश्न एकट्या माझ्या गावापुरता शिल्लक राहिलेला नाही, माझ्या जिल्ह्यापुरताही नाही आणि भारतातलाही प्रश्न राहिला नाही. हा जागतिक स्तरावर उचलला जात असलेला सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे आणि याची झळ प्रत्येक देशाला, प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशाला, प्रत्येक गावाला हळूहळू बसून राहिली. दिल्लीमध्ये सध्या, दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे, आपला गर्व असायला पाहिजे, पण सध्या दिल्लीचं तापमान पुऱ्या जगात सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे दिल्ली. AQI एअर क्वालिटी इंडेक्स, आज घरी गेल्यावर एअर क्वालिटी इंडेक्स चेक करा तुमच्या शहराचा आणि चेक करा दिल्लीचा. दिल्लीचा 300च्या वर गेलेला आहे. हा 300च्या सोडाच 200च्या खाली पाहिजे. 200च्या खाली जो इंडेक्स पाहिजे तो 450 पर्यंत चालला. किती? 450, 450. कुठं 200चा पारा पाहिजे शुद्ध वातावरणासाठी? तुमच्या कोकणामध्ये 200च्या खाली आहे म्हणून ही शुद्ध हवा. अगदी आम्ही ज्या गावांमध्ये सत्र घेतो, थांबतो, तिथं तर त्याहीपेक्षा स्वच्छ असतो. पण हा 450चा पारा होईपर्यंत आपण करून काय राहिलो? आपल्या दिल्लीतलं वातावरण, तिथली लोकं करून काय राहिली? ही चुकी दिल्लीवाल्यांचीच आहे का फक्त मग? आणि दिल्लीवाले यासाठी काहीच नाही करून राहिले का? ते करून राहिले, परंतु त्यांच्या एकट्यानं होणारच नाही आहे ही गोष्ट. कारण वातावरण बिघडवण्यामध्ये ते एकटे थोडी सामील आहेत. हां, परिणाम त्यांना भोगावा लागतोय, पण त्याच्यामध्ये अंशतः आपली चुकी आहे. इथून तुम्ही दिल्ली बर्बाद करताय, लक्षात येतं आहे तुमच्या? आणि नुसतं इथून तुम्हीच नाही, दिल्लीला बर्बाद करण्यामध्ये भारतातले ते सगळे वॉटर पोल्युटेड, आपल्या पाण्याला खराब करणारे सर्व कारखाने जेवढेही नदीच्या काठावर आहेत ते बिनधास्तपणे त्यांच्या कारखान्यांचं वेस्ट वॉटर नदीत सोडतात. आता तुमच्याही भागामध्ये मी नदीनं फिरतो, मला कुठं कारखाना दिसला, त्यांचं वेस्ट मटेरियल जाताना दिसलं तर मी धाडस करतो आहे त्या कारखानवाल्याला जाऊन विचारण्याचं, हे वेस्ट आहे की हे पिण्यायोग्य पाणी आहे? ते जर म्हणत असतील वेस्ट आहे तर तुमच्याकडे वेस्टचा प्लॅन तुम्ही का नाही लावला अजून? हे विचारण्याचं मी धाडस करतो आहे. परंतु याला मला बघायचं आहे की आपण किती जागृत आहोत. मी माझ्या भागामध्ये हे काम करतो, मला असं वाटलं मागच्या भागापुरताच हा प्रश्न मर्यादित असेल, परंतु हा प्रश्न थोडा वाढत चालला. सध्या तुमची नदी बघा, तुमच्या कितीही स्वर्गासारखी गोष्ट आहे, तुमच्या शाळेच्या बाजूनं नदी वाहते. मी स्वप्नात नाही पाहिलं अजून ही गोष्ट. माझ्या गावाच्या बाजूला नदी नाही तर माझ्या शाळेच्या बाजूला कधी येईल ती? मी आयुष्यात कधी अनुभवलेली गोष्ट नाही आहे. मला माझ्या मामाचं गाव असं होतं की त्याच्या बाजूला नदी असेल. आम्ही निवळ शावरच्याच खाली आंघोळ्या करण्यात मजा घेतल्या. पहिल्यांदा कोकणात फिरतोय तर नदीची मजा घेतोय. तुमच्याकडे नदी तरी दिसतंय, माझ्याकडे नदी दिसायला नदीच उरली नाही. नाला दिसतो. तुम्हाला नाला प्रदर्शन पाहायचं असेल तर माझ्याकडे उत्कृष्ट नाले आम्ही तुम्हाला दाखवू.
ते नाले आम्ही साफ करायचा जेवढा प्रयत्न करतोय तेवढे त्या मानानं आपली तरुण पिढी जागृतच नाही ना. बस हाच मुद्दा तुमच्यासमोर मांडतोय की सूर्य तापतोय आणि तापमान वाढतंय. असं काय होणार आहे एवढी गोष्ट सांगतो फक्त आणि थांबतो. तापमान वाढलंय. तुमच्याकडे सध्या 28 आहे. विचार करा तुमचं तापमान जर 40पर्यंत पोहोचलं, 40 डिग्रीपर्यंत, तर तुमच्याकडे जी काही शेती होते ती शक्य नाही आहे. कारण तुम्ही बॉटलमध्ये जे पाणी पिता ते किती तापमानाचं असते? काहीतरी तापमान आहे त्याचं. आपण सपोज पकडू की ते 22 डिग्री तापमानाचं पाणी आहे, ते तुम्ही पिऊ शकता. हेच पाणी 40 डिग्रीचं पिऊ शकता का तुम्ही? ज्या पाण्यानं आंघोळ करता ते पाणी पिता येते तुम्हाला? कडक लागते, पिता नाही येत. मग आपण तापमान वाढल्यावर जगू शकत नाही हे लक्षात येऊ राहिलं तुमच्या? जे पाणी 22 डिग्रीला तुम्ही पिऊ शकता ते 40 डिग्रीला पिऊ शकत नाही. मग तुमच्याकडे जी पिकं सध्याच्या वातावरणामध्ये येत आहेत ती पिकं तापमान वाढल्यावर येऊ शकतील का हो? येऊ शकतील का? नाही येऊ शकतील ना, कारण ती त्या तापमानामधली पिकंच नाही. मग हीच समस्या माझ्याकडे सध्या भेडसावून राहिली आमच्या सगळ्यांना. माझ्याकडली शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात. आत्महत्या करण्यामागं कारण की दरवर्षीचं तो जेवढे खटाटोप घेतोय त्याला पर्याय उरलेला नाही आहे. कारण त्याचा दुश्मन कोणी बाहेरचा माणूस नाही आहे, त्याचा दुश्मन वातावरण झालं आहे. ठीक आहे, तापमानाने आपली पिकं बर्बाद होतील, माझ्याकडे होत आहेत. दुसरी एक गोष्ट, पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, माझ्याकडे झालेला आहे. आणि या दोन गोष्टीलाच आपण जीवन म्हणतो. मी सुद्धा पुण्यामध्ये 30-35 हजाराची नोकरी करणारा तरुण आहे. माझे घरचे सुखी आहेत आणि मी आयुष्यात सुखी आहे. फक्त मी नद्या फिरलो आणि मला जे दिसलंय, माझ्याकडे जे वातावरण अनुभवलंय, ते सगळं मला खूप आतून वाईट वाटतंय की ही परिस्थिती बदलली पाहिजे. पण मी याचा थोडासा अभ्यास केला, त्याचं उत्तर एवढंच सापडलं मला, धोक्यात कोकण आहे म्हणून महाराष्ट्र आहे. हा आपला जर एक महाराष्ट्र पकडला आपण, तर तुमचा आपला हा कोकण, हा पूर्ण कोकण किनारपट्टी आहे. हा सगळा पुरा महाराष्ट्र आहे. पूर्ण महाराष्ट्राला पाणी मिळतं, पाणी पडतं ते केवळ कोकणामुळे. जर कोकण नष्ट झालं तर महाराष्ट्राचं वाळवंट व्हायला फार वेळ लागत नाही. तुम्हाला वाळवंट व्हायला हा शब्द मी वापरतोय, तुम्ही एकदा राजस्थानला जाऊन या म्हणजे कळेल वाळवंट कशाला म्हणतात. ठीक आहे, म्हणून मी महाराष्ट्रभर यात्रा काढली आहे, सायकल यात्रा. मला जिथे तरुणांशी बोलता येत असेल की आपल्याला कोकण वाचवावं लागेल. कोकणमध्ये इंडस्ट्रियलिस्ट मोठमोठे बंगले घेत आहेत. 10 एकराच्या बंगल्यामध्ये एक व्यक्ती राहतो आणि सर्व झाडं तोडून टाकतो. याने तुमच्या जीवनाला सध्या फरक पडत नाही आहे, परंतु पुऱ्या महाराष्ट्राला याचे फटके बसून राहिले आणि त्याच्यात आमचे मायबाप मरून राहिले. हेच मी सांगण्यासाठी तुम्हा तरुणांसमोर आलो की तुम्ही तुमच्या परीनं तुमच्या भागामध्ये जे जे काही करू शकता पर्यावरणाला वाचवायसाठी ते करा. कारण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्यावेळी अमेरिकेतली माणसं इथं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आलेली नव्हती आणि ही जबाबदारी काही युरोपच्या लोकांनी घेतली नव्हती. ओके, इथल्याच माणसांनी, आपल्यासारखे तरुण 23-23 वर्षाचे भगतसिंग उभे राहतात आणि आपल्या प्राणाची आहुती देपर्यंत लढतात. त्यावेळी आपल्याला फुकट वाटणारं स्वातंत्र्य मिळतं. येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला या प्रश्नाचे भयंकर परिणाम सोसावे लागणार आहेत. आज मी तुमच्यासमोर उभा आहे. उद्या ज्यावेळी तुम्हाला सोसावं लागेल त्यावेळी ही आठवण येईल. बस तुमच्या या पूर्ण शाळा प्रशासनाचे मनापासून धन्यवाद की त्यांनी मला इथं तुमच्यासमोर 2 मिनिट बोलण्याची संधी दिली. तुम्ही सर्व यूट्यूब वापरणारी तरुण मंडळी आहात. यूट्यूबवरती एक नाव तुम्ही सर्च करा, आचार्य प्रशांत, आणि या नावासमोर कोणताही आयुष्यातला प्रश्न लिहा. मी जर त्या नावासमोर लिहिलं, यूट्यूबवरती लिहा फक्त तापमान वाढ, तर तुम्हाला सायंटिफिकली आपली पृथ्वी सध्या किती धोक्यात आहे हे हिंदीमध्ये उत्कृष्टरित्या समजेल. आणि खरंच पृथ्वी धोक्यात आहे तर मला काय करायचं आहे? माझं गाव तर ठीक आहे ना रे. प्रश्न तुझ्या गावाचा नाही, कारण मागच्या वर्षी ॲमेझॉनचं जंगल जळालं आहे आणि पृथ्वीचं हृदय आहे ॲमेझॉनचं जंगल. आपल्याला त्याची काहीच कल्पना नाही, काही गरजही वाटत नाही.
परंतु ज्यावेळी आपलं कोकण जळते ना, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्राला फटके बसतात. आणि हे जर आपण आता ओळखलं नाही की आपल्याला काय फरक पडतंय, तर तुमची जी वाहती सुंदर नदी तुम्हाला दिसते आहे, ही तुम्हाला इथं असं दृश्य दिसणार नाही. मी याचे फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत की नदी अशी असते. माझ्यासाठी हा हलवणारा प्रसंग आहे की नद्या अशा असतात. मी अजून झरे पाहिलेले नाहीत. आता जर कोकण फिरतोय तेव्हा झरे दिसत आहेत. माझ्या आयुष्यात मी मराठीच्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टी ऐकल्या, त्या आता अनुभवतोय. तुमच्या पिढीला उद्याचं भविष्य आहे आणि ते भविष्य या सुंदर निसर्गामध्येच जावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा ही खंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मला शाळा प्रशासनानं संधी दिली, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तुमच्या शिक्षकांची मनपूर्वक आभार की त्यांनी आम्हाला तुमच्यासमोर 10च्या वरती मिनटं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.